जायखेडा येथे वीर एकलव्य जयंती व महाशिवरात्रीनिमित्त फलक अनावरण व प्रतिमा पूजन उत्साहात संपन्न। आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील लाईची टेकडी येथे वीर एकलव्य संघटनेच्या फलकाचे अनावरण, वीर एकलव्य जयंती व महाशिवरात्रीनिमित्त आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गायकवाड, निखिल देवरे, भूषण मोरे, रवींद्र खैरनार, सुखलाल सोनवणे, जायखेडा ग्रामपंचायत सदस्य योगेश नंदन तसेच मनसाराम गायकवाड उपस्थित होते। संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आमदार व मान्यवरांचा सत्कार केला। कार्यक्रमाला पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर जायखेडा ग्रामपंचायत कार्यालयात वीर एकलव्य जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन सोहळा संपन्न झाला। लोकनियुक्त सरपंच शोभा निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। उपसरपंच विद्याताई देवरे, सदस्य संजय मोरे, मनसाराम गायकवाड, डॉक्टर कपिल आयरे, निवृत्ती गायकवाड, निखिल देवरे, भूषण मोरे, सुखलाल सोनवणे व रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते। यावेळी संजय मोरे व डॉक्टर कपिल आयरे यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना वीर एकलव्य यांच्या कार्याची माहिती देत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी विचार मांडले। तसेच द्रोणाचार्य यांच्या संदर्भातील ऐतिहासिक माहिती देऊन मार्गदर्शन केले। कार्यक्रमात अनेक ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा, सटाणा। निमित्त सगळ्यात प्रथम मी सगळ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच शिवरात्रीच्या सुद्धा शुभेच्छा देतो। वीर एकलव्य आणि गुरुचा आदर्श असं शिकण्यासारखा एक भगवान या मूर्ती तलावावरती होता। वीर एकलव्य जयंती या निमित्ताने जमलेल्या बंधूंनो, आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी बॉम्बे साहेब आणि बंधूंनो, साधारणतः वीर एकलव्यांबाबत जर कधी विचार केला तर आज जशी जातीयता चालू आहे तशी पूर्वी सुद्धा होती असंही आपल्याला मान्य करावं लागेल। एक आदिवासीचा पोरगा धनुर्विद्येमध्ये जात आदिवासी असल्यामुळे त्याला शिक्षण मिळालं नाही, कारण लढाई आणि शस्त्र वापरण्याचं जे ठेका होता त्यावेळेस तो क्षत्रिय लोकांकडे होता आणि क्षत्रिय लोकांनीच लढाई लढायची असं त्यावेळेस त्यांचा अधोरेखित नियम झालेला होता। परंतु वीर एकलव्य हे आदिवासी जात जमातमधून आलेले असल्यामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही।